बसवेश्वर सर्कल येथील महात्मा बसवेश्वर सर्कलचं चौक सुशोभीकरण कामानिमित्त महात्मा बसवेश्वरांची मूर्ती शाणे या मूर्तिकाराकडे सध्या आहे. ते 12 तारखेला रात्री 12 वाजता त्या ठिकाणी बसवेश्वर सर्कलला आणण्यात येणार आहे. नवीन बांधलेल्या चबुतरावर त्याचं प्रतिष्ठापना त्या ठिकाणी आयोजित केली आहे. असं रात्री 12 तारखेला रात्री 12 वाजता एक प्रतिष्ठापना होऊन सकाळी 9 वाजता सोलापूर शहरातल्या बसवभक्त महिला भगिनी त्या ठिकाणी जलकुंभ आणि महात्मा बसवेश्वरांचे वचन साहित्य आपल्या डोक्यावर घेऊन त्या ठिकाणी येणार आहे. पहाटे 5 वाजता त्याचं धार्मिक विधी त्या ठिकाणी संपूर्ण 9 वाजता त्या ठिकाणी जलकुंभ आणलेल्या जलकुंभातून त्या ठिकाणी महापूजा आयोजित केलेली आहे. तर हे करत असताना यंदाच्या वर्षी जे काही आता महात्मा बसवेश्वर सर्कल त्या ठिकाणी सुशोभीकरण होत आहे, आतल्या बाजूला सर्कलच्या आतल्या बाजूला 16 खांब आहेत. त्या ठिकाणी आपलं मध्यवर्ती महामंडळाची मागणी अशी होती की या 16 खांबांमध्ये त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचं जे काही कल्याण मंडप होतं, त्या कल्याण मंडपामध्ये जे काही त्यांचे संत अनुयायी शिष्य होते, उदाहरणार्थ संत हरडय्या, संत कक्कय्या, त्याचबरोबर केतय्या, अक्कमहादेवी असे जे त्यांच्या ह्याच्यामध्ये शरणार्थी होते, त्यांचे मूर्ती आतल्या बाजूला कोरण्यात यावे आणि बसवेश्वरांचे 2 वचनं त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी सेल्फी पॉईंट करण्यात यावं. अशा कामासाठी आपण एक 50 लाख रुपयाची मागणी माननीय महापौर यांना आपण 23 मार्चला केली होती. यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये ते मंजूर करावं, तरतूद करावं असं मागणी असताना मध्यवर्ती महामंडळाची मागणी त्यांनी मान्य केली आणि 50 लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले. म्हणजे पूर्ण जे काही आमची मागणी त्या ठिकाणी कार्यान्वित होते त्याबद्दल सोलापूर शहरातील समस्त वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने, बसवभक्तांच्या वतीने त्यांचं माननीय महापौरांचं त्या ठिकाणी सत्कारसुद्धा त्याच कार्यक्रमामध्ये आपण आयोजित केलेला आहे. तरी सोलापूर शहरातील सर्व बसवभक्तांनी त्या ठिकाणी यावं असं मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने विनंती आहे. ओके, थँक्यू. मला विशेष सोलापूर महापालिकेचे सर्व कर्मचारी, कारंजे साहेब असतील, अंकुलकर मॅडम असतील, सिटी इंजिनियर, तसेच महापौर आणि प्रशासन ह्या सर्वांचं विशेष आभार मानायचा आहे. कारण त्यांनी उत्सव 19 तारखेला आपला पूर्ण भारतातच होत आहे महात्मा बसवेश्वरांचं. त्या उत्सवाला एक आनंद देण्यासाठी त्यांनी 12 तारखेलाच आपली मूर्ती स्थापन करून देणार आहेत रात्री 12 वाजता आणि सकाळी अण्णांनी सर्व डिटेल सांगितलं तुम्हाला पुढचं रूपरेषा. तर खरोखर मी अजून एकदा आभार मानून ह्या उत्सवाला सर्व सोलापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं विनंती करतो.